हाय, गुड मॉर्निंग. किती सुंदर दिसते ना माझी बेडरूम. पण थोड्या वेळाआधी जर तुम्ही बघितलं असतं ना, अगदी क्लटर दिसत होती बरं का. आणि कबर्डचं तर विचारूच नका. कबर्डमध्ये तर एक हेअर बँड ठेवायला सुद्धा जागा नव्हती. पण आता बघा माझ्या कबर्डमध्ये स्पेस आहे. म्हणजे कितीही वस्तू आता मी यामध्ये ठेवू शकते. फक्त टेडी बिअर आणि बॅडमिंटनचं रॅकेट सोडलं तर बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत मी आता फेकणार आहे. आणि आता बघा वाजलेले आहेत सकाळचे 6:30. आणि तुमचा विश्वास बसणार नाही खरं तर, पण मी सकाळी 5:30 वाजता जे आहे हे कबर्ड आवरायला घेतलं होतं. आता 1 तास इतकी मेहनत घेतली, म्हटलं चला आता छोटासा ब्रेक घेऊयात आणि स्वतःकडेही लक्ष देऊयात. भरपूर दिवस झाले ऑइलिंग केसांना केलंच नव्हतं. सो मस्त ऑइलिंग केलं, केस वर बांधलेत आणि आधी जे आहे सर्व हा कचरा गोळा करून लवकरात लवकर जे आहे रफादफा करायचा आहे. कारण एकदा का मग आरोहीचे पप्पा आले की मग आमचं चालू होतं रॅपिड फायर, उलट तपासणी. हे का केलं, ते का केलं, हे का फेकायचं, ते नाही फेकायचं, असं म्हणताना ते अर्ध्या वस्तू तर पुन्हा यातल्या घरात ठेवतात. त्यामुळे ते येण्याआधी सर्व गोष्टी रफादफा केल्या आणि लगेच ब्रेकफास्ट बनवायला सुरुवात केली. आज ब्रेकफास्टमध्ये तर विचारूच नका. आरोहीला पाहिजे होती साबुदाण्याची उसळ. आरोहीच्या आजीची साबुदाण्याची उसळ खाल्ली की पोट दुखतं. मग त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नातासाठी बनवलेत पोहे. आणि नंतर लक्षात आलं, अरे रात्रीची खिचडी आणि पोळ्याही आहेत. मग काय 2 पोळ्यांचा आरूच्या पप्पांना चिवडा बनवून दिला आणि माझ्यासाठी खिचडी फोडणी दिली. त्यानंतर पूर्ण किचन आवरली आणि पुन्हा आली बेडरूममध्ये. उरली क्लिनिंग केली आणि इतक्या सर्व मेहनतीनंतर अशी दिसते माझी बेडरूम. बाय.